नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 12वा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग। भक्तियोगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या प्रेममयी सेवेबद्दल अर्जुनाला माहिती दिलेली आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकताल, ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं लिहा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। अर्जुन उवाच यवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्ये अक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमा। अर्जुनाने प्रच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत, परिपूर्ण संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते। तात्पर्य, श्रीकृष्णांनी आत्तापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्ताचे आणि योगीजनांचे विवरण केले आहे। सामान्यतः योग्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते, एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी। साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो। निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो। या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की परमसत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या निरनिराळ्या योग पद्धतीमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे। जर मनुष्याला भगवंताच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे। भक्तीद्वारे भगवंताची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते। जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते। या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारित आहे। परमसत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे। हा प्रत्यक्ष आणि भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे। भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुलिंग आहे। परम सत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे। 7व्या अध्यायामध्ये त्याने सांगितले की जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अत्यावश्यक आहे। नंतर पुन्हा 8व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्ण चिंतन करतो त्याला तत्काळ आध्यात्मिक जगताची कृष्णलोकाची प्राप्ती होते। आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व योग्यामध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्ण स्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय। म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण ही सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे। तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त नाहीत। कृष्ण रूपापासून ते इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात की भगवद्गीतेवर भाष्य करतानाही ते लोकांना श्रीकृष्णापासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तिभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करविण्याचा प्रयत्न करतात। अव्यक्त आणि इंद्रियातीत परमसत्याच्या निर्विशेष रूपावरील ध्यानात ते प्राधान्य देतात। अशा प्रकारे योगीजनांचे दोन प्रकार आहेत। आता या दोहोंपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण तो श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे। तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही। आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे। प्राकृत जगतात असो अथवा भगवंताच्या आध्यात्मिक जगतात असो, निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते। वस्तुतः मनुष्याला परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही। म्हणून अर्जुनाला म्हणायचे आहे की
अशा कालापयाचा काय उपयोग आहे? 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याच वेळी त्याच्या श्रीकृष्णावरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता. अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नामुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल. श्री भगवान वाच मया वेशं मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्ध्या पर्योपेतापस्ते मे युक्ततमा मता. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तोच योगामधील परमसिद्ध पुरुष होय. अशा भावनाभावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण ते सर्व काही श्रीकृष्णा प्रित्यर्थच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्ण कथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णांसाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिरामार्जन करतो अथवा भोजनपात्र स्वच्छ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवान प्रित्यर्थच करतो व अशा रीतीने इच्छाक्षण ही वाया घालवित नाही. असे कर्म म्हणजेच समाधिस्थ कर्म होय. श्लोक नंबर 3 आणि 4. ये तोक्षरं मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गम्यचिन्त्यं च कुटस्थमलचलन् ध्रुवम् सन्नियमेन्द्रियग्रामन् सर्वत्र समबुद्ध्यं ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताम्. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करीत नाहीत, परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते. अनेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हेच सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य अत्यावश्यक आहे. याचा गर्भितार्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यामध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही, तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. श्लोक नंबर 5. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःख देहवद्भिर्व्यापते. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. तात्पर्य: योगीजन परम सत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात, त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते.
आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते. आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यातील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंताकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे. तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंताच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सुलभ आणि स्वाभाविकच आहे. अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या आरच्या विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो, कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो. अर्थात मंदिरातील भगवंताच्या आरच्या विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील आरच्या विग्रहाचे पूजन हे देखील सगुण होय, कारण भगवंत भौतिक तत्वाद्वारे प्रकट झालेले असतात. परंतु पाषाण, काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंताचे अर्चविग्रह प्रकट झाले असले तरी ते अर्चविग्रह प्राकृत नसतात. हे भगवंताचे परिपूर्णत्व आहे. या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल. आपल्याला रस्त्यावर काही टपाल पेट्या दिसतात. आपण जर त्यात आपली पत्रे टाकली तर ती साहजिकच विनाअडचण आपल्या इष्टस्थळी जाऊन पोचतात. परंतु टपाल खात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा नकली पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपयुक्त कार्य होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या प्रकट होतात त्या विग्रहालाच आरच्या विग्रह असे म्हटले जाते. हे आरच्या विग्रह म्हणजे भगवंताचा अवतारच असतो. परमेश्वर या आरच्या विग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत, म्हणून आरच्या विग्रहरूपी अवताराद्वारे ते भक्तांची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी. म्हणून भक्ताला तत्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंताकडे जाणे मुळीच कष्टप्रद नसते. परंतु जे आध्यात्मिक अनुभूतीकरता निर्विशेषवादांचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो. त्यांना उपनिषदाद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गर्भितार्थ जाणावा लागतो. त्यासाठी संस्कृत भाषाही शिकावी लागते. इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतीचा अनुभव घ्यावा लागतो. हे सर्व साधारण मनुष्यासाठी सोपे नसते. भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्ण भावनाभावित मनुष्याला केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने नियमितपणे अर्च विग्रहाला केवळ वंदन केल्याने, भगवंताचे गुणगान श्रवण केल्याने आणि केवळ भगवत प्रसाद ग्रहण केल्याने भगवंताची अनुभूती सहजपणे होती. शेवटी परमसत्याचा साक्षात्कार होण्याची शाश्वती नसलेल्या क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करीत आहेत, यात काही संदेह नाही. परंतु साकारवादी विनाक्लेश कोणत्याही धोक्याविना प्रत्यक्ष भगवंताचीच प्राप्ती करतात. याच प्रकारचे वर्णन श्रीमद भागवतातही आढळते. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की शेवटी मनुष्याला भगवंतांना शरण जावेच लागते. परंतु जर त्यांनी नेते म्हणून ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यतीत केले तर यांची परिणिती शेवटी क्लेशामध्येच होते. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक साक्षात्काराच्या या क्लेशदायक मार्गाचे अनुसरण करू नये, कारण अंतिम परिणामाची या मार्गामध्ये शाश्वती नसते. जीवाला स्वतःचे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही. एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो, कारण तो निर्विशेषवाद्याच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्याने निर्विशेषवाद्याचे दीर्घकाळ केलेली अनुसरणी क्लेशदायक असते. म्हणून देहधारी जीवासाठी निर्विशेषवाद हा आचरण करतेवेळी आणि साक्षात्कार करतेवेळी क्लेशदायकच ठरतो. प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत असतो आहे. म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रत्येक जीवासाठी कृष्णभावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्तियोगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातीत अर्चित्य अशा अव्यक्त्यावर ध्यान करण्यास विशेषत या कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णांनीही या मार्गाची शिफारस केलेली आहे. श्लोक नंबर 6.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। श्लोक नंबर 7। तेषामहं समुत्वर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम। परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझे ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो। तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात। शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे। भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते। पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे, म्हणून मनुष्याने अनन्य भक्ती केली पाहिजे। श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरता त्यांनी आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठाई स्थित केले पाहिजे। मनुष्याने केवळ श्रीकृष्ण प्रीत्यर्थच कर्म केले पाहिजे। तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्त्वपूर्ण नाही, तर ते केवळ श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करणे महत्त्वाचे आहे। हाच भक्तीचा आदर्श आहे। भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्यावाचून इतर काही प्राप्त करण्याची इच्छा नसते। श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता भक्त कशाचाही त्याग करू शकतो। ही पद्धती अत्यंत सुगम आहे। मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप ही करू शकतो। अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो। भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या शुद्ध भक्तांचा भगवंत विनाविलंब संसार सागरातून उद्धार करतात। ज्याने योगाभ्यासात उन्नती केली आहे ते योग सामर्थ्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रह लोकामध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगीजनाच्या संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात। परंतु भक्ताबद्दल सांगायचे तर या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत स्वतः भक्ताचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही। वराह पुराणात पुढील श्लोक आढळतो, नयामी परम स्थानमर्चिरादि गतिम विना गरुडस्कंदमारोप्य यत्यच्च मणी वारित। या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, याची जबाबदारी स्वतः भगवंताने घेतली आहे। या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो। एखाद्या बालकाची मातापिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असतो। त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःहून योगाभ्यासाद्वारे इतर ग्रह लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही। उलट भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरूढ होऊन तत्काळ येतात आणि संसार सागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात। समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णांत असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही, परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते। त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसार सागरातून बाहेर काढतात। मनुष्याने केवळ सुगम कृष्णभावनेचे आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे। बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्तिमार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे। नारायणीय यामध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे, या वै साधन संपत्ती पुरुषार्थ चतुष्टये तया विना तदाप्नेति नरो नारायणाश्रय। या श्लोकाचे तात्पर्य आहे की मनुष्याने सकाम कर्माच्या विविध मार्गे किंवा तार्किक ज्ञानप्राप्तीच्या मागे लागू नये। भगवत भक्तीमध्ये निमग्न असणाऱ्या भक्ताला इतर योगमार्गापासून तर्कवाद, कर्मकांड, दान, यज्ञ इत्यादीपासून प्राप्त होणारी लाभ आपोआपच प्राप्त होतात। भक्तियोगाचा हा विशेष अनुग्रह आहे।
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवत भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती सुखाने आणि सहजपणे होते. परंतु याच परम लक्ष्याची प्राप्ती तर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा निष्कर्ष 18व्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गाचा मनुष्याने त्याग केला पाहिजे आणि केवळ कृष्ण भावनाभावित भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल. त्याने गत जीवनातील पापकर्माचा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवंत स्वतः त्याची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये. प्रत्येकाने सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. यामध्ये जीवनाची परमसिद्धी आहे. श्लोक नंबर 8. मय्येव मनाधीस्त्व मयि बुद्धी निवेशय, निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन संशय. माझ्यावर म्हणजे भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई कर. अशा रीतीने तू निसंत सदैव माझ्यामध्येच वास करशील, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंताशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतो. यात मुळीच संशय नाही. भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही, तर तो श्रीकृष्णांच्या ठाई वास करतो. भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत. म्हणून जेव्हा भक्त हरे कृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्याच्या अंतरंगा शक्ती भक्ताच्या जिवेवर नृत्य करीत असतात. जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्णप्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो. जो मनुष्याच्या सेवेमध्ये संलग्न होत नाही तो हे कसे घडते यासंबंधी भगवद्गीतेत आणि वेदामध्ये जरी निवेदन केलेले असले तरी जाणू शकत नाही. पुंडलिकावर्धट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाळ कृष्ण महाराज के, सांबचरण महादेव कलापती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, श्लोक नंबर 8 पूर्ण करून मी तुमचा इथेच निरोप घेतो. धन्यवाद.